IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. सुरुवातीला आपण महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला दोन जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत. COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई. त्यानंतर पुढचे जे 4 कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, ज्याला आपण टियर 1 कॉलेजेस म्हणतो. नंतर पुढचे 4 जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहेत, जे आपण टियर 2 मध्ये कन्सिडर केलेले आहेत. आणि शेवटचे 5 कॉलेजेस जे आहेत ते प्युअरली गव्हर्नमेंट आहेत आणि ते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत. तर अशा पद्धतीनं 2 गव्हर्नमेंट ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आणि 13 गव्हर्नमेंट कॉलेजेस असे टोटल 15 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आपल्याला इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी कॅपमध्ये किंवा CETच्या पोर्टलवरती अवेलेबल आहेत. तर आज आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ती 1964 साली झालेली आहे आणि याचा जो कॅम्पस आहे तो 114 एकर्सवरती पसरलेला आहे. 2005 साली हे कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे. कॉलेजचं जर प्लेसमेंट जर बघाल तर मिनिमम पॅकेज 3 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 5 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज जे आहे ते 6 lakhs पर ॲनम असं आहे आणि 60% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीनं आहे. ओपनसाठी 85,000 आहे, EBC, EWS, SCBC यासाठी 76,000 आहे, TFWS साठी 70,000 आहे, SC ST साठी 4,800 आहे आणि VJ NT OBC यासाठी 44,000 आहे. कॉलेजची इतर माहिती मिळवण्यासाठी आपण ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स. जे काही प्लेसमेंट आहे, कारण सर्वात महत्त्वाचं जे आहे ते प्लेसमेंट आहे. तर सुरुवातीची ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. याचा जो टोटल इंटेक आहे 60 आहे आणि त्यामधील 42 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेले आहे. म्हणजे ह्याचं जे प्लेसमेंट आहे ते 70% आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचं जे प्लेसमेंट आहे ते 70% आहे. पुढची ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्याचं जे प्लेसमेंट आहे 87% आहे. नेक्स्ट ब्रांच इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ह्याचं जे प्लेसमेंट आहे 22% आहे. म्हणजे 60 विद्यार्थ्यांमधील फक्त 13 विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ह्याचं जे प्लेसमेंट आहे 38% आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट 38% आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट 47% आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट 70% आहे. कॉलेजची ही सेंट्रल लायब्ररी आहे. नंतर कॉलेजचे जे क्लासरूम आहे, जिमखाना आहे, जिथं इंडोर गेम्स तसंच जिम्नॅशियम आहे. कॉलेजचं हॉस्टेल आहे. कॉलेजमध्ये 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळे हॉस्टेलचे ब्लॉक्स आहेत, ज्याच्यामध्ये सातपुडा बॉईज हॉस्टेल आहे. 54 रूम्स आहेत आणि त्याच्यामध्ये 162 स्टुडंटची कॅपॅसिटी आहे. सह्याद्री बॉईज हॉस्टेल आहे, अजिंठा बॉईज हॉस्टेल आहे आणि AICT बॉईज हॉस्टेल आहे. तर अशा पद्धतीनं 173 रूम्स आणि 526 मुलांसाठी ह्या ठिकाणी फॅसिलिटी आहे. त्यानंतर 2 गर्ल्स हॉस्टेल आहेत. एक आहे जिजाऊ गर्ल्स हॉस्टेल आणि दुसरा आहे न्यू गर्ल्स हॉस्टेल. तर अशा 162 रूम्स आणि 433 गर्ल्ससाठी ह्या ठिकाणी फॅसिलिटीज आहेत. तर अशा पद्धतीनं हे कॉलेजचे जे रूम्स आहेत ते आपण बघू शकता. कॉलेज कॅन्टीन आहे अशा पद्धतीची. पुढे आपण बघणार आहोत कॉलेजमध्ये जे काही डिपार्टमेंट्स आहेत, ब्रांचेस आहेत ते आपण बघूया. पहिली ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. सेकंड इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. थर्ड आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. फोर्थ आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. फिफ्थ आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सिक्स्थ आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि 7th आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तर अशा पद्धतीनं 7 ब्रांचेस किंवा डिपार्टमेंट्स ह्या कॉलेजमध्ये आहेत. तर ह्या 7 ब्रांचेसचा जो काही इंटेक आहे, टोटल सीट्स आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघू शकता. कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी 60 सीट्स आहेत. म्हणजे प्रत्येक ब्रांचसाठी ह्या ठिकाणी 60 सीट्स आहेत. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी 30 सीट्स आहेत. तर अशा टोटल जे आहेत ते 390 सीट्स ह्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये आहेत. ह्या कॉलेजचा जो काही कोड आहे, कॉलेज कोड जो आहे तो 1002 असा आहे. तर आपण ह्या ठिकाणी बघू शकता. आपल्याला ह्या कॉलेजमधली जर ब्रँच पाहिजे असेल तर ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला हा जो कॉलेज कोड किंवा चॉईस कोड आपल्याला द्यावा लागतो. पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट्स हे ब्रँच कोड आहेत. तर अशा पद्धतीनं हे 7 ब्रांचेस या कॉलेजमध्ये आहेत.
आता आपण कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे, ब्रँच वाईज कट ऑफ आपण बघणार आहोत. कॉलेजमध्ये ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, CSE आहे, IT आहे, ENTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, याचा ब्रँच वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत. यानंतर आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण बघणार आहोत. म्हणजे एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहे किंवा SCमध्ये आहे, STमध्ये आहे, तर त्याच्या कॅटेगरी वाईज त्याला कुठली ब्रँच मिळू शकते, त्याच्या पर्सेंटाईल किंवा त्याच्या रँकनुसार कुठली ब्रँच मिळू शकते, हे आपल्याला त्या कॅटेगरी वाईज कट ऑफमध्ये लक्षात येईल. हे व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर ह्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया ब्रांच वाईज कट ऑफ. तर पहिली ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. याचा जो कोड आहे तो 10022421 असा आहे. याच्यामध्ये ओपनसाठी 18 ओपन कॅटेगरीमध्ये जनरलसाठी 18 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 8 सीट्स आहेत. आणि ह्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 6839 आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 97.36 आहे. नेक्स्ट इज SCसाठी 5+2 7 सीट्स आहेत. STसाठी 3+1 4 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे आपण बघू शकता. पुढे आहे VJ, NTB, NTC, NTD यासाठी जनरल आणि लेडीजमध्ये आपण सीट्स बघू शकता आणि त्याचा कट ऑफ आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. तर ह्या ठिकाणी लेडीजला 0 सीट्स आहेत VJ, NTB, NTC, NTD मध्ये. त्यामुळे इथं लेडीजसाठी 0 सीट्स आहेत. याचा अर्थ असा नाही आहे की ह्या ठिकाणी लेडीजला ॲडमिशन मिळणार नाही. तर त्यांना जर मुलांपेक्षा चांगले मार्क्स असतील तर त्यांना ह्या जनरलमधली सीट देखील मिळू शकते. OBCसाठी 7+4 11 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे आपण बघू शकता. पुढे आहे PWD, डिफेन्स, ऑर्फन यासाठी ज्या सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. नेक्स्ट आहे TFWS आणि EWS यासाठी जे काही कट ऑफ आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. तर TFWS साठी आपल्याला वेगळा चॉईस कोड ह्या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणजे आपल्याला ह्या कॉलेजमधली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच पाहिजे असेल तर आपल्याला 2 चॉईस कोड ह्या ठिकाणी द्यावे लागतील. पुढची ब्रँच बघूया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्यामध्ये ओपनसाठी 17 सीट जनरलसाठी आहेत आणि 8 सीट लेडीजसाठी आहेत आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो जवळपास 10,000 आहे आणि पर्सेंटाईल जे आहे ते 95.97 पर्सेंटाईल आहे. SCसाठी 5+3 8 सीट्स आहेत. STसाठी 2+2 4 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे आपण बघू शकता. नेक्स्ट इज VJ, NTB, NTC, NTD साठी जे काही सीट्स आहेत आणि त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि कट ऑफ पर्सेंटाईल आपण बघू शकता. नेक्स्ट इज OBCसाठी 8+3 11 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे 11,000ला कट ऑफ झालेला आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 95.67 आहेत. नेक्स्ट इज PWD, डिफेन्ससाठी 1+1 म्हणजे 1 ओपनमध्ये आणि 1 रिझर्वेशनमध्ये सीट्स अवेलेबल आहेत. TFWS साठी 3 सीट्स आहेत आणि EWS साठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीने आहे. नेक्स्ट ब्रांच इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. यामध्ये ओपनमध्ये 18 सीट जनरलमध्ये आहेत आणि 7 सीट लेडीजमध्ये आहेत आणि त्याचा जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 16,000 आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 93.49 आहे. SCसाठी 6+2 8 सीट्स आहेत. STसाठी 3+1 4 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे आपण बघू शकतो. नेक्स्ट इज VJ, NT, NTC, NTD साठी जनरल आणि लेडीजच्या सीट आणि त्याचा कट ऑफ जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. नेक्स्ट इज OBCसाठी 8+4 12 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे 17,500 आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 93 आहे. PWD, डिफेन्ससाठी 1+1 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे आपण बघू शकता. TFWS साठी 3 आणि EWS साठी 6 सीट्स आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतील. नेक्स्ट ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. याच्यामध्ये ओपनमध्ये जनरलमध्ये 18 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 8 सीट्स आहेत आणि त्याचा जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर कट ऑफ जो आहे तो 31,000 आहे आणि पर्सेंटाईल जे आहे ते 87 पर्सेंटाईल आहे. SCसाठी 6+2 8 सीट्स आहेत आणि STसाठी 3+1 4 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीने आहे. VJ, NTB, NTC आणि NTD साठी आपण बघू शकता सीट डिस्ट्रीब्युशन आणि कट ऑफ. OBCसाठी 8+3 11 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे 34,700 आहे आणि पर्सेंटाईल जे आहे ते 85 पर्सेंटाईल आहेत. PWD, डिफेन्ससाठी
1+1 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. TFWS साठी 3 सीट्स आहेत आणि EWS साठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीने असेल. पुढची ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. याचा जो चॉईस कोड आहे 100261 असा आहे. ओपन कॅटेगरीमध्ये जनरलच्या 18 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 8 सीट्स आहेत आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 38,600 आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 84% आहे. SC साठी 6+2 सीट्स आहेत. ST साठी 3+1 4 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. VJ, NTB, NTC, NTD साठी जनरल आणि लेडीजच्या सीट अशा पद्धतीने आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. OBC साठी 8+3 11 सीट्स आहेत आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 43,500 आहे आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 81.85% आहे. PWD डिफेन्ससाठी 1+1 म्हणजे 2 सीट्स आहेत प्रत्येकी. TFWS मध्ये 3 सीट्स आहेत आणि EWS मध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रांच आपण बघणार आहोत सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो चॉईस कोड आहे 1002-19110 असा आहे. तर ओपन कॅटेगरीमध्ये जनरलच्या सीट्स आहेत, लेडीजच्या 7 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो 45,800 आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 80%. SC मध्ये 5+2 7 सीट्स आहेत. ST साठी 3+1 4 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतो. VJ, NTB, NTC, NTD साठी जनरलमध्ये 1 सीट आहे आणि लेडीजमध्ये प्रत्येकी 1 सीट आहे आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. OBC साठी 8+3 11 सीट्स आहेत आणि त्याचा जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 55,000 आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहेत ते 76% आहेत. PWD डिफेन्ससाठी 1+1 अशा 2 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर PWD डिफेन्ससाठी आपण ओपनचा कट ऑफ ह्या ठिकाणी दिलेला आहे. रिझर्वेशनचा कट ऑफ जो आहे तो थोडासा आणखी कमी असेल. नेक्स्ट इज TFWSच्या 3 सीट्स आहेत आणि EWSच्या 6 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रांच आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. त्याचा जो चॉईस कोड आहे तो 1002-46610 असा आहे. ओपन कॅटेगरीमध्ये जनरलच्या 9 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 4 सीट्स आहेत आणि त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 52,000 आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 77.99% आहे. SC साठी 2+2 4 सीट्स आहेत. ST साठी 1+1 2 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. VJ, NTB, NTC, NTD साठी जनरल आणि लेडीजच्या सीट ह्या अशा पद्धतीने आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. OBC साठी 4+2 6 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 60,700 आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 73% आहेत. PWD डिफेन्ससाठी प्रत्येकी 1 सीट आहे. TFWS मध्ये 2 सीट्स आहेत आणि EWS मध्ये 3 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या कॉलेजमध्ये जे काही 7 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्याचा कट ऑफ ह्या ठिकाणी बघितलेला आहे. आता आपण पुढे बघणार आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ. म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला पुढे आपण बघणार आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ. जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, ओपन आहे, SC, ST, VJ, NT, OBC, EWS, TFWS. तर आपण जे काही ह्या कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये आहात आणि त्या कॅटेगरीला ह्या कॉलेजमध्ये आपल्या पर्सेंटाईलनुसार कुठली सीट मिळू शकते हे आपल्याला ह्या पुढच्या स्लाईडमधनं लक्षात येईल. तर हे व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपण सुरुवातीला आता बघणार आहोत ओपन कॅटेगरीसाठी. तर कॉलेजमध्ये जे काय आहेत 7 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. प्रत्येक ब्रँचचा जो सँक्शन इनटेक जो आहे तो 60 आहे आणि फक्त इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा जो इनटेक आहे तो 30 आहे. अशा पद्धतीनं 390 टोटल सीट्स ह्या कॉलेजमध्ये आहेत. त्यातल्या 50% सीट्स ह्या ओपनसाठी आहेत आणि उरलेल्या 50% सीट्स हे रिझर्वेशनसाठी आहेत. तर ओपनमध्ये मुलांसाठी किती सीट्स आहेत आणि मुलींसाठी किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ काय आहे आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रत्येक ब्रँचचा जो आहे तो ह्या ठिकाणी चॉईस कोड दिलेला आहे. आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला हा जो चॉईस कोड जो आहे तो द्यायचा आहे. ह्या चॉईस कोडमध्ये पहिले 4 डिजिट्स जे आहेत ते कॉलेजचा कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट्स हा ब्रँच कोड आहे.
तर सुरुवातीला जे आहे ते कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ह्यामध्ये जनरलमध्ये मुलं आणि मुली दोघांनाही ॲडमिशन मिळू शकतं आणि लेडीजमध्ये फक्त मुलींना ॲडमिशन मिळू शकतं. तर जनरलमध्ये जे काही सीट्स आहेत प्रत्येक ब्रांचमध्ये नियर अबाउट 18 सीट्स आहेत. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 9 सीट्स आहेत. अशा टोटल 116 सीट ओपन कॅटेगरीसाठी ह्या कॉलेजमध्ये आहेत. लेडीजसाठी प्रत्येक ब्रांचमध्ये 8 सीट्स आहेत आणि अशा पद्धतीनं टोटल 50 सीट्स लेडीजसाठी आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. तर आपल्याला आपली ओपन कॅटेगरी असेल आणि आपल्याला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर आपला जो काही पर्सेंटाईल आहे, स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो आपला 6000 पासनं ते 52,000 पर्यंत आपला जर स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रांच मिळू शकते हे आपल्याला ह्या स्लाईडवरनं लक्षात येईल. पुढची कॅटेगरी बघतोय आपण EWS, म्हणजे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत आणि त्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांनी EWS आणि ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असं EWSचं सर्टिफिकेट आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना CETच्या सेलमध्ये किंवा कॅपमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना EWSला एस केलेलं आहे, असे विद्यार्थी EWS कॅटेगरीमध्ये देखील ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होतात. तर EWSमध्ये 10% सीट्स ह्या प्रत्येक ब्रांचमध्ये जे काही टोटल सीट्स आहेत त्याच्या 10% सीट्स ह्या EWSमध्ये आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण बघूया कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग ह्याच्या 60 सीट्स आहेत, ह्याच्या 10% म्हणजे 6 सीट्स या EWSसाठी ह्या ब्रांचमध्ये आहेत. तर प्रत्येक ब्रांचमध्ये आपल्याला 6 सीट ह्या EWSच्या दिसतील आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 3 सीट्स आहेत. तर ह्या ज्या सीट्स आहेत त्या एक्स्ट्रा आहेत, म्हणजे टोटल इंटेक जो आहे प्रत्येक ब्रांचचा 60चा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 6 सीट जे आहेत ते एक्स्ट्रा आहेत. तर जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमध्ये आहेत ते ओपनमध्ये पण त्यांना ॲडमिशन मिळेल आणि EWS ह्या कॅटेगरीमधल्या जे काही 6 सीट एक्स्ट्रा आहेत त्यामध्ये देखील त्यांना ॲडमिशन मिळू शकतं. तर ह्याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. तर 10,000 ते 51,000 पर्यंत आपला जर स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल तर आपल्याला ह्या कॅटेगरीमध्ये ह्या कॉलेजमध्ये एखादी ब्रांच ही मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीसाठी जनरल आणि लेडीजच्या सीट आपण पाहणार आहोत. तर प्रत्येक ब्रांचमध्ये 5 to 6 सीट्स ह्या SC कॅटेगरीसाठी आहेत आणि लेडीजसाठी 2 to 3 सीट्स ह्या ठिकाणी आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. जर आपली SC कॅटेगरी असेल आणि आपल्याला ह्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे तर आपला जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 14,000 to 70,000 ह्या दरम्यान असेल तर आपल्याला आपल्या जे काही पर्सेंटाईल आहे त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रांच ही मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. ह्यामध्ये 7% रिझर्वेशन आहे. तर जनरलमध्ये अशा पद्धतीने सीट्स आहेत, लेडीजमध्ये टोटल 8 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. तर आपली ST कॅटेगरी असेल तर आपलं जे काही स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे तो 42,000 to 1,13,000 इथंपर्यंत जरी असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकते. आपलं जे काही पर्सेंटाईल आहे ते 82 to 37 इथंपर्यंत जरी असेल तरी आपल्याला ह्या ठिकाणी ST कॅटेगरीमध्ये असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आहे VJ किंवा NTA. यासाठी 3% रिझर्वेशन आहे. जनरलमध्ये जे आहे ते अशा टोटल 8 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी टोटल 4 सीट्स आहेत. जिथं लेडीजसाठी 0 सीट्स आहेत त्या ठिकाणी देखील लेडीजला ॲडमिशन मिळू शकतं. जर त्या मुलांपेक्षा जास्ती मार्क्स असतील तर तिला जनरलमधली ही सीट मिळू शकते. तर ह्याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. तर आपल्याला 10,000 to 1,10,000 असा आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल तरी देखील ह्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. आपलं जे काही पर्सेंटाईल आहे, स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे त्यानुसार आपल्याला इथं कुठली ब्रांच मिळू शकते हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल. पुढची कॅटेगरी बघूया NTB. तर NTBसाठी जनरलमध्ये टोटल 7 सीट्स आहेत, लेडीजसाठी 3 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो असा आहे 13,000 to 64,000 इथंपर्यंत आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. नेक्स्ट कॅटेगरी आहे NTC.
यासाठी जनरलमध्ये 9 सीट्स आहेत, लेडीजसाठी 4 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. पुढची कॅटेगरी आहे NT-D. यासाठी जनरलमध्ये टोटल 6 सीट्स आहेत, लेडीजमध्ये 2 सीट्स आहेत. तर आता ह्या ठिकाणी बघू शकता आपण जनरलमध्ये काही ठिकाणी 0 सीट्स आहेत. म्हणजे NT-Dमध्ये एखादा मुलगा असेल तर त्याला इलेक्ट्रिकल ही ब्रँच ह्या ठिकाणी मिळणार नाही, कारण ह्या ठिकाणी 0 सीट्स आहेत. परंतु लेडीजमध्ये 0 सीट्स असतील तरी तिला जनरलमधली सीट ह्या ठिकाणी मिळू शकते. याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे 15,000 to 58,000 असा स्टेट मेरिट लिस्ट नंबर जरी आपला असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आहे OBC. ह्यासाठी 19% रिझर्वेशन आहे. तर ह्याचं जनरलमध्ये ज्या सीट्स आहेत त्या 51 आहेत, म्हणजे प्रत्येक ब्रँचमध्ये नियर अबाउट 8 सीट्स आहेत आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 4 सीट्स आहेत, कारण इन्स्ट्रुमेंटेशनचा जो टोटल सँक्शन इंटेक जो आहे तो 30 आहे. त्यामुळं याच्या ज्या जनरलच्या ज्या सीट्स आहेत त्या देखील 4च आहेत. लेडीजसाठी मुलींसाठी टोटल 22 सीट्स आहेत आणि ह्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. तर आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर 7,000 पासून ते 60,000 पर्यंत असेल तर आपल्याला इथं OBCमध्ये एखादी ब्रँच ही मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हियर स्कीम. तर TFWSमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये जो काही इंटेक आहे त्याच्या 5% सीट्स ह्या TFWSसाठी आहेत आणि ह्या सीट्स देखील एक्स्ट्रा आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी TFWSमध्ये अप्लाय करू शकतात. ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे आणि ज्यांनी कॅपमध्ये किंवा CETच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करत असताना TFWSसाठी S केलेलं आहे तेच विद्यार्थी ह्या ठिकाणी एलिजिबल होतात. TFWSसाठी जो काही चॉईस कोड आहे तो स्लाइटली डिफरंट आहे. म्हणजे आपला जो काही नॉर्मल कोड आहे, चॉईस कोड आहे, त्या चॉईस कोडमध्ये शेवटी 0च्या ठिकाणी 1T असं ॲड करायचं आहे तर आपला TFWSचा कोड ह्या ठिकाणी तयार होतो. तर आपल्याला TFWSमधून जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला चॉईस कोड देताना हा TFWSचा कोड देखील आपल्याला द्यावा लागेल. आपल्याला जर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच पाहिजे असेल तर आपल्याला 2 कोड ह्या ठिकाणी द्यावे लागतील. एक जो आहे तो जनरल कोड जे की सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे आणि दुसरा जो आहे तो TFWSचा चॉईस कोड. TFWSमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये 3 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला ॲडमिशन पाहिजे असेल तर नियर अबाउट 6,000 आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर पाहिजे किंवा आपले पर्सेंटाईल जे आहे ते 97%च्या अबोव्ह पाहिजेत. तर आपला जो काही स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो 6,000 to 36,000 असा असेल तर आपल्याला आपल्या मेरिटनुसार यामध्ये कुठली ब्रँच मिळू शकते हे आपल्याला ह्या स्लाईडवरनं लक्षात येईल. तर टोटल 20 सीट्स ह्या TFWSमध्ये आहेत. म्हणजे EWSमध्ये 39 सीट्स आहेत आणि TFWSमध्ये 20 सीट्स आहेत. तर अशा 59 सीट्स ह्या एक्स्ट्रा ह्या कॉलेजमध्ये भरल्या जातील. तर अशा पद्धतीनं आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती यातल्या वेगवेगळ्या 7 ब्रँचेस आणि त्याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तो आपण बघितलेला आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.